कसं आहे साहेब, आजही वळसे पाटलांच्या हृदयामध्ये पवार साहेबांना स्थान मोठं आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये पवार साहेबांबद्दल आदराचं स्थान आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, कारण फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, तिथं वडिलकीच्या नात्यातल्या माणसांचा आदरच केला जातो आणि तोच आदर साहेब आजही करतात. आजही साहेबांची जी ऑफिस आहे त्या सगळ्यामध्ये पवार साहेबांचा आजही फोटो त्या ठिकाणी. आज तुम्ही भीमाशंकर कारखान्याच्या विश्रामगृहामध्ये जा, भीमाशंकर कारखान्यामध्ये जा, तिथं पवार साहेबांचा आजही त्या ठिकाणी दैवत म्हणून त्या ठिकाणी फोटो आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये पवार साहेबांबद्दल स्थान आहे. परंतु जे वळसे पाटलांच्या बद्दल दैवत समज होते त्यांनी काय केलं? आज वळसे पाटलांचं नाव नाही घेत ते, आज वळसे पाटील विसरले ते, पण त्यांना हे माहित नाही का वळसे पाटलांनी आपली याच्यामध्ये ओळख निर्माण करून दिली. एक 300, 400, 500, 1000 लोकवस्तीचं गाव आणि त्या 1000, 1200 लोकवस्तीच्या गावामध्ये प्रतिनिधित्व 25 वर्ष साहेबांनी दिलं. ही साहेबांची कुठेतरी कृपाच होती ना, हा कुठेतरी साहेबांचा वरद हस्तच होता ना, म्हणून देवदत्तांनी कमी ओळख समाजामध्ये निर्माण झाली. मग आपण किती निष्ठा जपताय? आपण तर साहेबांचे फोटो आडगळीत टाकले. तेव्हा निष्ठा ह्या गोष्टीचं निकम साहेबांनी सांगायचंच नाही. तसं आजही पवार साहेबांच्या बद्दल आदर आहे. एक विकासासाठी, काही राजकीय तडजोडीसाठी आज एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले. आजही फार मोठा निधी आज आपल्या तालुक्यामध्ये येतोय, आपल्या मतदारसंघात येतोय. आजही आमच्या गावात जवळपास 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी आज साहेबांच्या माध्यमातून आलाय आणि अजूनही साहेबांनी सांगितले कुठं जिथं काय अडचण असेल ती मला सांगा, ती तात्काळ त्या ठिकाणी सोडू. तेव्हा अशा विकास पुरुषाच्या पाठीमागं जनता ही ठामपणे उभी राहील, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत असणार नाही.